यानंतरची एक महत्त्वाची बातमी पुण्यातून। पुण्याच्या कोथरूड परिसरात जुन्या वादातून मारहाण झाली आहे। सूरज कदम यानं मारहाण केलेली आहे। सीसीटीव्हीत तो राहुल गायकवाड याला मारहाण करताना दिसतोय। तसंच न्यू शांतीनगर धनंजय सोसायटीतील घरांवर कोयत्यानं तोडफोड करतानाही दिसतोय। सूरज कदम कोथरूडमधील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या जवळचा असल्याची ही माहिती समोर येते। कोथरूड पोलिसांनी सूरज कदम सोडून इतर सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत। 7 आरोपींविरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। मारहाण करणाऱ्या टोळीला कोथरूडमधून कुणाचा वरद असतोय असा प्रश्न निर्माण होतोय। तसंच सूरज कदमवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याबद्दल टीकाही होतीये। पुण्याच्या कोथरूडमधला हा प्रकार आहे। सूरज कदम नावाच्या व्यक्तीनं एकाला मारहाण केलेली आहे। मारहाण करताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे। त्याच्या सूरज कदमसह इतरही काही जण त्या तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत। जुन्या वादातून ही मारहाण झाल्याची शक्यता आहे। या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र सूरज कदम याच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये। सूरज कदम हा कोथरूडमधील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या जवळचा असल्याची चर्चा आहे।